एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि आपण वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती जे स्टुडंटला हेल्प होईल अशा इन्फॉर्मेशन ज्या आहेत ते घेत असतो. आणि जर तुम्हाला या इन्फॉर्मेशन अशाच मिळवायच्या असतील, तुम्हाला वेगवेगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मग 2023पासून बऱ्याचशा सरळ सेवेच्या ज्या आहेत त्या एक्झाम होत आहेत. आणि सध्या ही बऱ्याच मुलांनी जे आहे ते सरळ सेवेचे फॉर्म जे आहे ते भरलेले मुलांनी मुलींनी. तर त्याचा सिलेबस देखील आपल्याला माहिती आहे. इंग्लिश, मराठी, GS असेल किंवा आपलं मॅथ रिजनिंग असेल, याचा आपण जो आहे तो स्टडी नेहमी केलेलाच असतो. आणि जे लोक सरळ सेवेची तयारी करतायत त्यांनी देखील त्यांचा हा सिलेबस बऱ्यापैकी कंप्लीट पण होत आलेला असेल. परंतु या सरळ सेवांपैकीच एक जी पोस्ट आहे मुख्य सेविका किंवा जी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविकाचं जी पोस्ट आहे, जी फक्त मुलींसाठी आहे. आणि हा मुलींसाठी एक गोल्डन चान्स आहे, कारण ही पोस्ट फक्त मुलींसाठी आहे. आणि सगळ्यात छान यातली गोष्ट ही आहे की 102 पदांसाठीचं जे आहे त्या ह्या जागा आहेत. तुम्ही जर बाकीच्या सरळ सेवा बघितल्या तर लिटरली 15 जागा असतात, तरी पण इतके जास्त मुलं त्यासाठी फॉर्म भरतात. आता एक आठवड्यापूर्वीच FDAची एक्झाम झाली आहे, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटची. तर फक्त 15 जागा होत्या. त्या जागेंसाठी देखील इतके स्टुडंट आलेले तिथे, त्यांनी इतके स्टुडंटनी तिथे फॉर्म फिल केलेला की 15 जागेसाठी TCSनी 3-4 शिफ्ट, आय थिंक 3-4 शिफ्ट नाही 6 शिफ्ट्समध्ये जी आहे ती एक्झाम घेतली आहे. तर मुलींसाठी ही एक सुवर्णसंधी असू शकते. तर ज्याही मुलींनी हा फॉर्म भरला आहे त्यांनी आपल्या सरळ सेवेचा अभ्यास तर सगळेच जण करतात. ज्या मुली सरळ सेवेमध्ये आहे किंवा नाही आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मराठी, इंग्लिश, GK, GS, त्यानंतर आपलं मॅथ आणि रिजनिंग हे जे ते सगळे म्हणजे सगळे लोक जे ते 50%च्या वरतीच या सगळ्या सब्जेक्टमध्ये मार्क घेऊन येतील. आता त्यांचा एवढा अभ्यास तर झालेलाच असेल. तर तुमच्याकडे जी सध्या पोस्ट आहे त्यामध्ये एक तुमचा चांगला पॉईंट असू शकतो. जर तुमच्या टेक्निकलवरती तुमचा जर चांगला होल्ड असेल तर तुम्हाला ही पोस्ट मिळवण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. कारण ज्या टेक्निकलच्या एक्झाम असतात, ज्या आरोग्यसेवकची एक्झाम झाली असेल किंवा मागे DFSLची एक्झाम झाली होती म्हणजे फॉरेन्सिक लॅबची, त्यानंतर आता FDAची एक्झाम झाली आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता ज्या टेक्निकलच्या ज्या पोस्ट असतात त्याचं मेरिट कम्पॅरेटिव्हली थोडं कमी लागतं. कारण टेक्निकलचं माहीत नाही का कमी लागतं, कारण टेक्निकलचे क्वेश्चन थोडेसे हार्ड असतात किंवा बरेचसे लोक असे असतात की ज्यांचं सरळ सेवेचा स्टडी झालेला असतो, पण टेक्निकलला जे स्पर्धा परीक्षा करणारे लोक आहे ते टेक्निकलला जनरली अवॉइड करतात. तर तुम्ही जर का तुमचं टेक्निकलवरती चांगला होल्ड असला तर ती पोस्ट मिळवण्यापासून तुम्हाला कोणीच थांबवणार नाही. कारण जे बाकीचे सब्जेक्ट आहे, इंग्लिश आहे, इंग्लिश तुमचं 20 मार्कासाठी आणि 10 प्रश्न त्यात असणार आहे. पर क्वेश्चन जे ते 2 मार्क्स, हे सगळ्यांना माहीतच आहे. सेम मराठीचं पण आहे. त्यानंतर GSचं जे ते 20 क्वेश्चन असणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात की जे योजना आणि कायदे आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे, यासाठी जे आहे ते 40 गुण आणि पोषण अभियानसाठी जे आहे ते 20 गुण, म्हणजे टोटल 60 मार्कांचं जे आहे ते तुमचं टेक्निकल असणार आहे. यामध्ये आपण आज जे या व्हिडिओमध्ये जे तुमचे कायदे हा जो टॉपिक आहे, यात तुमचे महत्त्वाचे कायदे कोणते कोणते ते बघणार आहे. त्याबद्दल एकदम थोडीशी मी तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन देण्याचा ट्राय करणार आहे की एक तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे की तो कायदा कशाबद्दल आहे. परंतु तुम्ही या व्हिडिओवरती डिपेंड राहू नका फक्त की मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून कायदे शिकवत नाही आहे. मी तुम्हाला फक्त सांगते की तुम्ही कोणते कायदे प्रिपेअर केले पाहिजे, ज्याची तुम्हाला टेक्निकलमध्ये त्या 40 गुणांपैकी मिनिमम तुम्ही जे ते 30 मार्क जे ते स्कोर करायला हवे. त्यानंतर पोषण अभियान जे ते तुमचं 10 प्रश्न आणि 20 मार्कांसाठी आहे. त्यानंतर तुमच्याकडे इथे गणित बुद्धिमत्तासाठी तुम्हाला माहिती, गणित बुद्धिमत्ता जर सुधारायचं असेल तर प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला दुसरं काही ऑप्शन नाही आहे. तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हाच तुमच्याकडून हे सुटणार आहे. कारण तिथे देखील वेळ कमी असतो आणि क्वेश्चन भरपूर असतात, त्यामुळं टाईम मॅनेजमेंट देखील यात खूप महत्त्वाचा असतो. त्यानंतर संगणक ज्ञान पण जर तुम्ही प्रिपेअर करायचं ठरवलं, आणखी एक्झामची डेट जी डिक्लेअर झालेली नाही आहे, म्हणजे तुम्ही पकडून चालू शकतात की बरेचसे टेलिग्राम ग्रुपवाले किंवा बरेचसे लोक म्हणत आहेत की जानेवारी एंडिंग किंवा फेबमध्ये ही एक्झाम जी आहे ती, फेबच्या स्टार्टिंगला ही एक्झाम जी आहे ती होईल. तरी आत्तापासून जरी तुम्ही स्टडीला लागला आणि चांगला स्टडी केला तरी तुमचं होईल स्टडी. आणि संगणक ज्ञान जे ते तुमचं 20 मार्काला आहे, म्हणजे तुमचे 10 क्वेश्चन. यामध्ये पण तुम्ही जर TCSचं PYQचे ॲनालिसिस केले तर यामध्ये तुम्हाला जास्त करून जे ऑपरेटिंग सिस्टीमवरती क्वेश्चन विचारतात
त्यानंतर तुमचं ज्या शॉर्टकट कीज असतात त्यावरती क्वेश्चन विचारतात. त्याच्यानंतर जे फाउंडर वगैरे कोण आहे, म्हणजे जसं WWWचं वर्ल्ड वाईड वेबचा फाउंडर कोण आहे, त्यानंतर ईमेलचा फाउंडर कोण आहे, त्यानंतर त्याची लिमिट किती, असे क्वेश्चन विचारतात. तुम्हाला यात पण काही अडणार नाही, पण जर खरंच कुणाला हा टॉपिक अडत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकतात, कारण ॲज अ कम्प्युटर ग्रॅज्युएट मी तुम्हाला यामध्ये नक्की हेल्प करू शकते जर कुणाला अडत असेल हा टॉपिक. तर आपण असं पाहिलं की एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी हे जे ते असणार आहे. तर आता जो आपण पुढे कायदे डिस्कस करणार आहे ते कायदे तुम्हाला म्हणजे करायला जास्त वेळ नाही लागणार. ते एका कायद्याची जी आहे ते तुमची अर्धा पेज 1 पेजमध्ये जे तुमचे होऊन जातील. असे फक्त 16-17 कायदे असतील जे तुम्हाला रटायचे, लिटरली रटायचेच आहे. फक्त नोट्स काढायचे आहे आणि रट्टा मारायचा आहे त्याचा, एवढंच करायचं आहे. आणि तेवढंच तुमचं एक थोडं 10-15 दिवसांची मेहनत तुम्हाला खरंच एका चांगल्या पोस्टवरती घेऊन जायला मदत करेल. तर आपण आता ते कायदे डिस्कस करूया. तर यामध्ये पहिला जो कायदा आहे तो सतीबंदीचा कायदा 1829चा. आता ज्या स्टुडंटनी थोडीशी बेसिक हिस्ट्री वाचली असेल, म्हणजे ज्यांनी स्पेसिफिक ह्या कायद्यांच्या ओरिएंटेड स्टडी नाही केलेला पण बेसिक हिस्ट्री जरी वाचली असेल तरी त्यांना माहिती आहे की हा राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नांनी हा कायदा जो आहे तो सतीबंदीचा कायदा हा पारित केला गेला होता. आणि सगळ्यांना माहिती आहे की सतीबंदी करण्यासाठी राजा राममोहन राय यांनी किती प्रयत्न केले होते. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर राजा राममोहन राय यांनी म्हटलं होतं की सती प्रथा म्हणजे जी आहे की धर्माच्या नावावरती अमानुष हत्या करणं असा त्याचा अर्थ होता, असं ते म्हटले होते. आणि त्यावेळेस जे ते 1829ला लॉर्ड बेंटिक हे बंगालचे गव्हर्नर होते. राजा राममोहन राय यांच्या प्रयत्नांनी बेंटिक यांनी हा कायदा जो आहे तो म्हणजे पारित केला होता. आणि तुम्हाला जर माहीत असेल, जर हिस्ट्री वाचली असेल तर तुम्हाला हेही माहीत असेल की त्यावेळेस बऱ्याचशा लोकांनी जो आहे तो या कायद्याचा जो आहे तो विरोध केला होता, परंतु तरीही बेंटिक यांनी हा कायदा जो आहे तो लागू केला होता. ही जी ती या कायद्याबद्दलची एकदम बेसिक इन्फॉर्मेशन आहे. तुम्हाला याबद्दल आणखी थोडंसं डिटेल तुम्हाला जे ते जाणून घ्यायला लागेल. तर हे सगळे जे कायदे मी तुम्हाला सांगते याचं तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा, स्वतः नोट्स काढा. किंवा जर तुम्हाला कुणाच्या नोट्स वगैरे आवडल्या, तुम्हाला वाटते की चांगल्या नोट्स काढलेल्या आहे आणि तुम्हाला दुसऱ्यांच्या नोट्स समजताय. आता बऱ्याच लोकांसोबत होतं जसं माझं आहे की मला दुसऱ्यांच्या काढलेल्या नोट्स नाही समजत जोपर्यंत मी स्वतः काढत नाही. तर तुम्हाला जसं पाहिजे तसं स्वतःच्या नोट्स काढा आणि जास्तीत जास्त ट्राय करा की तुम्ही रिव्हिजन कराल. त्यानंतर सेकंड आहे विधवा पुनर्विवाह कायदा. तर विधवा पुनर्विवाह कायद्याने काय केलं होतं की ज्या स्त्रिया होत्या त्यांना दुसऱ्यांदा लग्न करण्याची जी आहे ती मान्यता दिली होती. आधी स्त्रियांना एकदा पतीचं निधन झाल्यानंतर त्यांना तिथेच राहावं लागायचं, दुसरं लग्न करण्याची जी ते त्यांना मान्यता नव्हती. परंतु विधवा पुनर्विवाह कायद्याने जे ते स्त्रियांना दुसऱ्यांदा लग्न करण्याची जी ती मान्यता दिली होती. आणि जेव्हा हा कायदा पारित झाला तेव्हा लॉर्ड कॅनिंग हे जे ते हे होते, लॉर्ड कॅनिंग जे ते गव्हर्नर जनरल होते आय थिंक तेव्हा. तर ही पण ह्या कायद्याबद्दल बेसिक आहे, तुम्हाला डिटेल काढायचं एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर भारतीय घटस्फोट कायदा आला. भारतीय घटस्फोट कायदा जो आहे तो आता बरेचसे समुदाय ज्यांचे घटस्फोटाबद्दल वेगवेगळे कायदे होते हे आपल्याला माहिती आहे. तर हा 1869चा जो कायदा होता हा ईसाई धर्माच्या रिलेटेडचा जो कायदा होता की कुठल्या कारणास्तव घटस्फोट घेऊ शकतात किंवा एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट कसा घेऊ शकतात किंवा मुलांची कस्टडी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कायद्यात सांगण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर आनंद विवाह कायदा 2012. तर आनंद विवाह कायदा 2012चा नाही आहे, 1 मिनिट लेट मी चेक, सॉरी माझ्याकडनं इथे मिस्टेक झाली आहे. आनंद विवाह कायदा जो आहे तो 2012चा नसेलच. आनंद विवाह कायदा हा जो आहे तो 1909चा कायदा आहे. आणि हा कायदा जो आहे तो शीख समाजाशी रिलेटेड होता. शीख समाजामध्ये एक आनंद विवाह नावाचा समारंभ किंवा एक प्रथा असते ज्यामध्ये विवाह जो आहे तो होतो. आणि त्यात होणारे विवाह जे ते वैध असतील किंवा ते गैरकानूनी नसतील, त्यांना अधिकृत मान्यता देण्यात येईल यासाठी जो आहे तो हा कायदा जो आहे तो बनवण्यात आला होता. त्यानंतर विशेष विवाह कायदा 1954. तर विशेष विवाह कायदा 1954 जो होता तर तो जे भारतात राहणारे लोक आहे आणि भारताबाहेर राहणारे भारतीय लोक
म्हणजे जे आपले रहिवासी इथले पण ते भारताबाहेर राहत आहे अशा लोकांसाठी होतं. आणि या सगळ्या लोकांसाठी धर्मनिरपेक्ष विवाहाची जी आहे ती मान्यता जी आहे ती विशेष विवाह कायदा 1954ने दिली होती. विशेष विवाह म्हणजे नोंदणीकृत विवाह एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल की नोंदणीकृत विवाहाची मान्यता जी आहे ती 1954च्या ॲक्टने जी आहे ती दिली होती. त्यानंतर हिंदू दत्तक वारसा यामध्ये दत्तक घेण्याचे जे नियम वगैरे ते स्पष्ट केले गेले दत्तक वारसा 1956मध्ये. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही हा ॲक्ट फक्त याच्यासाठीच नाही की तुम्हाला स्टडीसाठी आहे म्हणून, पण तुम्ही हिंदू दत्तक वारसा ॲक्ट जो आहे तो जनरली पण वाचायला हवा की बाकीच्या देशांच्या तुलनेमध्ये दत्तक वारसा कायदा भारतामध्ये किती चांगला आहे हे तुम्हाला समजेल. तर हा कायदा तुम्ही फक्त अभ्यासासाठी म्हणून नाही, इन जनरल वेने तुम्हाला एक इन्फॉर्मेशन असण्यासाठी देखील तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर आहे मातृत्व लाभ कायदा 1961. तर मातृत्व लाभ कायदा आप सगळ्यांना माहिती की ज्या महिला नोकरी वगैरे करतायत त्यांच्यासाठी जेव्हा त्या मातृत्व लाभ म्हणजे जेव्हा त्या आई वगैरे बनतात त्या किंवा गरोदर प्रेग्नेंट असतात तेव्हा त्या कुठेतरी काम करतायत तर त्या गैरहजर किंवा अनुपस्थिती त्यांची जो सुट्टीचा कालावधी आहे बाळाची काळजी वगैरे घेण्यासाठी त्यामध्ये देखील त्यांना पूर्ण पगार सुरू असतो आणि त्यांना सुट्टीही भेटत असते. जेव्हा हा कायदा पारित झाला होता तेव्हा जी ती 12 हप्त्यांची सुट्टी जी ती भेटायची. परंतु या कायद्यामध्ये जे ते 2017ला जे ते सुधारणा झाली होती आणि आत्ताची जी महिलांना भेटत आहेत तर 26 हप्त्यांची सुट्टी जी ती या कायद्याद्वारे जी ती भेटते. आणि त्यानंतर हे प्रायव्हेट गव्हर्नमेंट असं नाही की फक्त गव्हर्नमेंटमध्ये जॉब करताय तरच भेटेल, प्रायव्हेट गव्हर्नमेंट दोन्ही सेक्टरला जे ते लागू आहे. आणि मी काही खरंच प्रोफेशनल टीचिंग वगैरे करत नाही, तर जर काही चुकत असेल माझ्याकडनं काही मिस्टेक असेल तर इग्नोर करा. मी तुम्हाला फक्त एक जनरल इन्फॉर्मेशन देण्याचा ट्राय करते. त्यानंतर विवाहश्री संपत्ती कायदा यामध्ये संपत्तीचे अधिकार विवाहित श्रीचे ते एक्सप्लेन केले गेले. त्यानंतर वैद्यकीय गर्भपात 1929, कुटुंब हिंसाचार प्रतिबंध 2005 हा कायदा जो आहे तो कंबाईनच्या मेन्सला देखील असतो. बरेचसे यातले कायदे जे ते कंबाईनच्या मेन्सला देखील आहे. जर तुम्हाला हे कायदे डिटेलमध्ये जाणून घ्यायचे असेल तुम्ही यूट्यूबवरती वगैरे बघा, कारण मी यातले बरेचसे कायदे जे ते कंबाईनच्या मेन्सला वगैरे पण आहे. आय थिंक PSI मेन्सला हे कायदे असतात. तर बऱ्याचशा लोकांनी यावरती डिटेल व्हिडिओ जे ते बनवलेले असतात. त्यानंतर वेश्यावृत्ती निवारण कायदा 1986. तर मी तुम्हाला आज जे ते 12 कायदे सांगितलेत. आणखी थोडेसे जे काही उरले असतील जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि माझे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी अगदी थोडेसेच सबस्क्रायबर बाकी आहे, तर नक्की सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडला तर. आणि तुमच्या ज्या कोणी बहिणींनी तुमच्या मैत्रिणींनी ज्यांनी कोणी फॉर्म भरला असतील याचा तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला हे जे कायदे याचे जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल, हार्डली 10 मिनिटांचा एक व्हिडिओ असेल, जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण तेही घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आणि उद्यापासनं किंवा परवापासनं जे ते आपण ICDSचे जे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे विचारले गेले होते त्याबद्दल किंवा एक प्रश्नसंचय किंवा कसा असू शकतात क्वेश्चन त्यावरती टेक्निकलचे क्वेश्चन घेण्याचं जे ते प्रयत्न करू. आणि थँक्यू.